देशात महापुरुषांचा अवमान करण्याचा प्रयत्न वारंवार होत असतो। अशा मनुवादी विचारसरणीच्या लोकांविरुद्ध कठोरात कठोर कायदा तयार करावा असा इशारा उदयनराजे भोसले यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारला दिल्याचे राज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद गायकवाड यांनी सांगितले। शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंतीनिमित्त मी राज्य प्रतिष्ठान छत्रपती उदयनराजे मित्र समूह महावतनदार संघटना या सर्वांतर्फे त्यांना अभिवादन करतो व सर्वांना शुभेच्छा देतो। आज बाबासाहेब होते म्हणून आपण आहोत, त्यांच्या असण्यामुळे आमचं आजचं अस्तित्व आहे। परंतु काही मनुवादी सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर धर्मरक्षक संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले अशा महापुरुषांचा जे अवमान करतात त्याच्यावरती अजूनही कायदा पारित झालेला नाहीये। त्यामुळे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी सांगितलेलं आहे आणि केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला इशारा दिलेला आहे की अशा गद्दारांच्या विरोधात एक राज्य व केंद्र सरकारने कायदा पारित करावा की 10 वर्षाची सक्त मजुरीची सजा यांना व्हावी। म्हणजे कोण हा पशा कोरडकर असू द्यात किंवा तो राहुल्या सोलापूरकर असू द्यात, अशा लोकांची हिंमत होणार नाही। त्यामुळे हा कायदा पारित करावा। या जयंतीच्या औचित्याने मी लॉर्ड बुद्धा चॅनलचं स्वागत करतो, आभार मानतो की त्यांनी हा आवाज प्रत्येक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या डोक्यात मनात तनात घुसून हे आंदोलन उभं करून हा कायदा पारित जर झाला तर महापुरुषांचा कोण अवमान करणार नाही एवढं सिद्ध होईल। आज जयंतीच्या मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो, मनापासून शुभेच्छा देतो। श्रीमंत छत्रपती उदयनराजे मित्र समूह राज्य प्रतिष्ठान महावतनदार संघटना यांच्या वतीने पुनश्च शुभेच्छा देतो। जय भीम। नक्कीच आज मिलिंदजी म्हटल्याप्रमाणे जे महापुरुष आहेत मग ते कुठल्या समाजाचे असतील कुठल्या धर्माचे असतील तो विषय गौण आहे। कारण महापुरुष हा प्रत्येक समाजाचा महापुरुष असतो, प्रत्येक घटकाचा महापुरुष असतो। कारण त्या महामानवाने प्रत्येक समाजासाठी काही ना काही करून ठेवलेलं असतं, दिशा दिलेली असते, प्रकाशाकडे नेलेलं असतं। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे महिलाविषयी त्यांचं जे मत होतं काय सांगताल त्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी महिलांसाठी कोणती विशेष बाब केली? सर्वात प्रथम मी माझा परिचय देते। मी प्रियंका रणपिसे, आमदार शरद रणपिसे यांची पुतणी आणि सध्या मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जातीचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे। आपल्या सर्व समाजाला सर्वात प्रथम 134व्या जयंतीनिमित्त मी खूप खूप शुभेच्छा देत आहे। आज जो प्रश्न दादांनी मला विचारला आहे प्रामुख्याने फार महत्त्वाचा आहे। आपण जर इतिहास पलटला देशाचा नाही पण जगाचा, तर अमेरिका असो, युरोप असो, फ्रान्स किंवा ब्रिटन, कुठलाही देश बघा जे आपण म्हणतो की डेव्हलप कंट्रीज आहे, ह्या सर्व देशांमध्ये 300 वर्षांचा कालावधी गेलेला आहे, तरीही पण महिलांना ते स्वातंत्र्य मिळालं नाही। ह्या गोष्टीचा अभ्यास करणारा आणि महिलांचं जे काही व्यथा आहे, दुःख आहे, ह्याची जाणीव राखणारा ह्या जगामध्ये पहिला व्यक्ती म्हणजे हा माझा बाबासाहेब होता। त्यांच्या लक्षात आलं की जे फ्रेंच रेव्होल्यूशन झालं किंवा महिलांनी अमेरिकेमध्ये जे क्रांती झाली त्यावेळेस महिलांना स्वातंत्र्य मिळालं नाही, त्याच्यासाठी पुन्हा एकदा त्यांना झटायला लागलं। ते एका घटनेमध्ये, एका पानामध्ये त्यांनी मला ते स्वातंत्र्य दिलेले आहे। आज जे माझे मूलभूत अधिकार आहे हे माझे एका पुरुषासमान आहेत, त्याच वेळेस त्यांनी आम्हाला ते सर्व अधिकार दिलेले। आणि ही जे एक सखोल अभ्यास आहे हे फक्त बाबासाहेब करू शकले असते, दुसरं कुठल्याही व्यक्ती करू शकले नाही। आणि म्हणून आज मला जी समानता मिळालेली आहे, आज जे मी बोलत आहे, आज जे मी खात आहे किंवा आज जे मी वावरत आहे देशामध्ये जगामध्ये, हे फक्त आणि फक्त माझ्या बाबासाहेबांची आहे। मी त्या पुन्हाईला मी कधीही डावलू शकत नाही, नकारू शकत नाही। आणि हा विचार आजपर्यंत मला नाही वाटत की
देशामध्ये कोणीही विचार केला असेल की महिलांना हे स्वातंत्र्य मिळायला पाहिजे, त्यासाठी मी त्यांचे कोटी कोटी आभार आहे. या जयंतीनिमित्त ज्या महिला आहेत, या महिला अनुयायी ज्या आहेत, तर यांनी एक खूप अशा महत्त्वाचा आणि चांगल्या पद्धतीच्या ज्या शुभेच्छा आहेत त्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि जो बाबासाहेबांनी महिलांसाठी जे स्थान निर्माण केलेलं आहे समाजामध्ये, हे स्थान देखील त्यांनी उत्तम प्रकारे सांगितलेलं आहे. काय आज जयंतीच्या 134व्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांनी महिलांसाठी एक विशेष असा कोणता कायदा केला? मी आज बाबासाहेबांच्या 134व्या जयंतीनिमित्त प्रथमतः मी त्यांना विनम्र अभिवादन करते. त्यांनी पहिला म्हणजे महिलांना जो मतदानाचा अधिकार आहे तो बाबासाहेबांनी मिळवून दिला. नाहीतर आज आम्ही कुठे असतो हे आम्हाला सांगता येत नाही. हे बाहेरच्या देशामध्ये महिलांना खूप वर्ष मतदानासाठी अधिकारासाठी झुंजावं लागलं, पण आपल्या देशामध्ये बाबासाहेबांमुळे आम्हाला सर्व अधिकार मिळाले. पहिला तर मतदानाचा अधिकार, त्याच्यानंतर अनेक बाबासाहेबांचे महिलांसाठी केलेले म्हणजे गोरगरिबांसाठी सगळ्यांसाठी जो बलिदान दिलं ते बाबासाहेबांच्या शब्दात आपण सांगू शकत नाही, कारण त्यांच्यासाठी बोलण्यासारखं खूप काय आहे. परंतु आज जे आम्ही आहोत ते फक्त बाबासाहेबांमुळेच आहोत. बरोबर आहे, जे काय आहोत बाबासाहेबांमुळे आहोत. खरंच पाहायला गेलं महिलांविषयी जर पाहायला गेलं, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील आणि या छत्रपती शाहू महाराज असतील, या सर्वांचे जे विचार होते, जो महिलांबद्दलचा जो आदर होता, महिलांना समानतेचा न्याय देण्याची जी तळमळ होती, या सर्व महापुरुषांची जी तळमळ होती, ही तळमळ बाबासाहेबांनी संविधानाच्या द्वारे अंमलात आणली आणि ही संविधानामधून घटनात्मक अशी आपल्याला न्याय महिलांसाठी दिलेला आहे.